साबुदाणा खिचडी तशी बनवायला खूप सोपी आहे, पण बरेचदा काय होतं खिचडी आपली मऊ लुसलुशीत अशी होत नाही किंवा सुटसुटीत होत नाही. तर बनवताना आज मी इथं काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर घाईच्या वेळी जर खिचडी बनवायची म्हटली तर कशा पद्धतीने आपण बनवू शकतो हे देखील सांगितलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत साबुदाणे. तर इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणे भिजायला ठेवले होते आणि थोडंसं वरती पाणी राहिलं एवढं पाणी भिजण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता साधारणतः 3 ते 4 तासामध्ये एकदम परफेक्ट असे साबुदाणे भिजले जातात किंवा रात्री भिजत घालू शकता, सकाळी आपण हे वापरू शकतो. तर दुसरं साहित्य म्हणजे बटाटा लागणार आहे. तर मी इथं उकडलेला बटाटा नाही आहे, तर उकडण्यासाठी वेळ लागेल त्याऐवजी मी असा हा किसून घेतलेला आहे. मोठ्या होलची जी किसणी आहे त्याने किसून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन असा बटाटा शिजला देखील जाईल किंवा त्याऐवजी बारीक फोडी करून कापून घेऊ शकता. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल. इकडे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम केलेलं आहे. तुपामध्ये केलेली खिचडीची चव छान लागते. तर इथे 1 चमचाभर शेंगदाणे जे आहेत ना असे तळून घेतलेले आहे तुपावर. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर असे तळून शेंगदाणे घाला, खूप छान लागतात. शेंगदाणे काढून घेतल्याच्यानंतर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तर आता हे दोन्ही तुपावर परतून घेऊया. गॅस इथं लो फ्लेमवर ठेवलेला आहे, त्यामुळे तूप देखील जळणार नाही आणि हे व्यवस्थित असं परतलं जाईल. त्यानंतर जो बटाटा आपण किसून ठेवला होता त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि असा हा पसरवून टाकलेला आहे आणि लगेच त्याच्यावर मीठ टाकूया. तर किसल्यामुळे हा बटाटा आहे ना पटकन असा शिजला जाईल. त्याऐवजी साल काढून बारीक फोडी करून देखील तुम्ही वापरू शकता, पण मला हे जास्त सोपं वाटलं. फक्त किसण्यासाठी जास्त जी मोठ्या होलची किसणी आहे त्याने हा किसून घ्यायचा आहे आणि थोडीशी वेगळी देखील वाटते, खायला देखील छान वाटते. तर मिक्स करून झालेलं आहे. तर 2 मिनिट आपण हे झाकण ठेवून लो फ्लेमवर असं शिजवून घेणार आहे, म्हणजे बटाटा हा पटकन शिजला जातो. चांगली वाफ आलेली दिसत आहे, तर झाकण काढून बघूया. बटाटा जो आहे ना असं ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे. असं ट्रान्सपरंट झाल्याच्या नंतर काय होतं, तो जास्त चिकट पण होत नाही आणि स्वच्छ आपण 2 ते 3 पाण्याने हा धुवून घेतलेला आहे. स्टार्च सगळं निघून जातं, त्याच्यामुळे त्यातला चिकटपणा सगळा निघून जातो. आता साबुदाणे जे आपण भिजत ठेवले ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेले आहेत आणि सगळे असे मोकळे करून घेतलेले आहे. त्याच्यामुळे काय होतं खिचडी जी आहे ना सुटसुटीत अशी होते. सगळं मिक्स करून घेऊया. आता हे 2 ते 3 मिनिट अशी मिक्स करून घेऊया. जशी जशी उष्णता लागेल किंवा हे शिजायला लागतील तसा एक ट्रान्सपरंट असे हे दिसायला लागतात आणि साईज देखील साबुदाण्याची अशी मोठी झालेली दिसते. तर इथे पाहू शकता हळूहळू याचा कलर जो आहे ना चेंज व्हायला लागलेला आहे. तर पसरवून घेतलेली आहे अशी कढईमध्ये खिचडी आणि वरून आता ही कढई आपण कवर करणार आहोत. थोडीशी अशी वाफेवर चांगली शिजवून घेतली म्हणजे साबुदाणे जे आहेत ना व्यवस्थित शिजले जातात आणि मऊ होते. जर खिचडीमध्ये खूप ड्राय वाटत असेल, एकदम कोरडी कोरडी वाटत असेल, मऊपणा नसेल, तर त्यासाठी काय करू शकता 2 चमचे दूध याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. इथे मला गरज वाटत नाही आहे, त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. तर आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे, खाली लागायला नको म्हणून. आता मी इथं थोडीशी साखर टाकलेली आहे आणि थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे. 1 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे. जे तुम्हाला उपवासाला चालतात ते पदार्थ तुम्ही वापरू शकता, जे नाही वापरत ते स्किप केले तरी चालेल. आणि इथे हे भाजलेल्या शेंगदाण्यांचा थोडासा जाडसर असा कूट असतो ना तो टाकायचा आहे. तर सगळं हे मिक्स करून घेऊया. लिंबू नंतर तुम्ही वरून घेतलं तरी चालेल किंवा असं खिचडीमध्ये टाकलं तरी चालेल. एक वेगळी टेस्ट येते साखर आणि लिंबामुळे. तर सगळं हे मिक्स करून घेऊया. इथे मिक्स करतानाच तुम्हाला एकदम खिचडीमधला सुटसुटीतपणा असा दिसत असेल. तर आणखी एक गोष्ट, बरेच जण उपवासाला जिरे वापरत नाही, कोथिंबीर वापरत नाही. तर यामध्ये जे जे साहित्य तुम्ही वापरता ते वापरू शकता, जे वापरायचं नाही ते स्किप करू शकता. तर इथे सगळं मिक्स केल्याच्यानंतर एक वाफ येतपर्यंत लो फ्लेमवर खिचडी अशी ही शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकता एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे. साबुदाणे देखील एकदम मऊ आणि थोडेसे मोठे झालेले दिसत आहे. तर झटपट अशी ही खिचडी होते. बटाटा किसून घातल्यामुळे दिसायला आणि चवीला देखील छान लागते. तर सगळ्यात शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तळून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत. हे शेंगदाणे एकदम क्रिस्पी लागतात खाताना, त्याच्यामुळे एकदा नक्की टाकून पहा. सगळं मिक्स करून घेऊया आणि आपली ही खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर खायचं म्हटलं तरी अशीच खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता. याच्याबरोबर शेंगदाण्याचं जे तिखट बेसन असतं उपवासाचं ते देखील घेतात. आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे नक्की ही खिचडी करून पहा. आणि वरून सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे ओलं खोबरं, जे की ऑप्शनल आहे. खिचडी तर आपण नेहमीच बनवत असतो, कारण उपवासही तेवढेच असतात. तर नेहमीचीच खिचडी खाऊन थोडासा चेंज हवा असेल तर या पद्धतीची खिचडी करून पहा. घाईच्या वेळी करायची म्हटलं तरी एकदम झटपट अशी ही खिचडी होते आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत देखील होते.
तर करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटीकिच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.